तुम्हाला माहिती जर रोडवर कोणी पायी चाललं असेल तर मी त्याला माझ्या गाडीवर घेतो. एक आजी चालल्या होत्या अशा रोडनं पायी, त्या म्हणल्या थांब मला बिऊ दे. म्हणलं ह्या बा आजी तुम्ही माझ्यासोबत चला, पण आहे ना सोबत देवाचं नाव बी घेत राहा. आजीना माग एवढं कॅरेजला पॅक धरून बसल्या. आजी घाबरल्या ना. माझ्यासोबत चालणे म्हणजे डायरेक्ट यम देवासोबत चालणे. काय नाही तसं, पण मी हळूहळूच नेलत आजीला. त्याच्यानंतर परत थोडा टाइमात दादा सोबत गेलो तर थोडंसं काम होतं यायला, पण लय गरम होतंय बरं का म्हणलं एवढ्यात. मग काय मस्त पैकी एक स्लाइस घेऊन टाकला आणि त्याच्यानंतर घरी आलो ना आजीने त्यांच्याकडे स्लाइस दिलं. आजी म्हणली पोरग कुठं पैसे नसू त्या गाड्या. यायला म्हटलं जर काही नाही आणलं का, तिकडून म्हणते काय आणलंच नाही आणि आणल्यावर म्हणते काही बी घेऊन येतोय. काय उन्हात तानाच वावरत फिरू राहिलो. म्हणलं आता ना कुठेतरी जावं लागेल गाड्या. सगळ्या पोरांना फोन केला, त्यांना म्हणलं अरे लय गरम होतं काहीतरी नियोजन लावा गाड्या. पोरं म्हणले मग एक काम करा आपण कुठेतरी पोहायला जाऊ. म्हणलं वा. त्यांना म्हणलं कुठं जायचं, तळ्यात जायचं का विहिरीत जायचं. ते म्हणले आपल्याला दोन्ही का नाही जायचं, आपल्याला डायरेक्ट स्विमिंग पूलला जायचंय. आता मी तर याच्या आधी वॉटर पार्कला गेलो होतो, पण याच्यात काही पोरं होते का जे कधी स्विमिंग पूललाच गेले नव्हते आणि त्यात काही हुशारता असे होते का ज्यांना पोहताच येत नव्हतं. आणि मग पोरांना बी काय लागत, काढले कपडे का लागले उड्या मारायला पाण्यात. मी म्हणलं तुम्हाला एकाला पोहता येत नव्हतं, तो भाऊ डायरेक्ट त्या टुबीच्या भरोशा बसला होता. त्याला म्हणलं या बाय जर मी टूब मधून जर हवा काढून दिली ना मग तो काय खरं नाही. पण पाण्यात सगळ्यात जास्त मजा आहे ना ती एकामेकाला लुटून द्यायलाच भाऊ. हे पाय याला म्हणतात गरिबांची सुळकी मारणे. एक आलता मस्त चष्मा विस्मा लावून, त्याला वाटलं काय गोव्याची फिलिंग येते काय इथं. दिला पाण्यात लुटून गेला चष्मा. काय मग नंतर आम्हाला कळालं का त्याला पोहताच येत नाही. म्हणलं आता बसा. हे पण बाकी काही असो, आपले जर सगळे मित्र आपल्या सोबत असेल ना तरच फिरायला जायची मजा आहे. त्याच्यामुळे लवकर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, लवकर आपल्याला फॉलो करा, कारण की 7 लाख फॉलोवर होणार आहे.